If log of tan x plus tan y plus tan z, then prove that sin 2x into da by u by da by x plus sin 2y into da by u by da by y plus sin 2z into da by u by da by z equal to 2. दिलेलं u is the log of tan x plus tan y plus tan z, that is the u is a function of x y z. आणि आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय आणि विथ रिस्पेक्ट टू झेड, आणि त्याला साईन टू एक्स, साईन टू वाय अँड साईन टू झेडनं मल्टिप्लाय करून आणि त्याची ॲडिशन 2 दाखवायची. आपल्याला काय करू, दिलेलं फंक्शन पार्शियली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिस इज द यू, कॉल दिस ॲज अ 1. डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स इज द लॉग ऑफ दिस डेरिव्हेटिव्ह काय असेल, 1 अपॉन दिस ब्रॅकेट इंटू partial derivative of that bracket with respect to x, tan x, tan y and tan z. with respect to x म्हटलं tan y tan z कॉन्स्टंट, tan x चा काय असेल sec square x. फायनली होईल का डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स इज द sec square x अपॉन tan x प्लस tan y प्लस tan z. तसंच आपण यूचा विथ रिस्पेक्ट टू वाय घेऊ, काय असेल डॅ बाय यू बाय डॅ बाय वाय, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन दिस ब्रॅकेट, डॅ बाय यू बाय डॅ बाय 1 अपॉन दिस ब्रॅकेट tan x प्लस tan y प्लस tan z इंटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट विथ रिस्पेक्ट टू वाय. आता टॅन एक्स अँड टॅन झेड कॉन्स्टंट आहे, आपण विथ रिस्पेक्ट टू वाय घेतो आहे, टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर वाय, म्हणजे सेक स्क्वेअर वाय अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड, दॅट इज द डॅ बाय यू बाय डॅ बाय वाय. तसंच पार्शियली डिफरन्शिएटिंग 1 with respect to z, डॅ बाय यू बाय डॅ बाय z is the 1 upon tan x plus tan y plus tan z, and partial derivative of this tan x plus tan y plus tan z with respect to z, x and y कॉन्स्टंट असतील आणि झेडचा विथ टॅन झेडचा काय असेल सेक स्क्वेअर झेड, वी गेट सेक स्क्वेअर झेड अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड, दॅट इज द डॅ बाय यू बाय डॅ बाय झेड. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे दाखवायचं आहे त्याची एल एच एस घेऊ. काय एल एच एस ऑफ साईन टू एक्स इंटू डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स प्लस साईन टू वाय इंटू डॅ बाय यू बाय डॅ बाय वाय प्लस साईन टू झेड इंटू डॅ बाय यू बाय डॅ बाय झेड. साईन टू एक्स ॲज इट इज, डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्सची किंमत काय काढली, सेक स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड, साईन टू वाय आणि डॅ बाय यू बाय डॅ बाय वायची सेक स्क्वेअर वाय अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड प्लस साईन टू झेड ॲज इट इज, अँड डॅ बाय यू बाय डॅ बाय झेडची किंमत किती घेतली आहे, सेक स्क्वेअर झेड अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. आता फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड प्रत्येकाचा डिनॉमिनेटर टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड कॉमन घेतला, न्युमरेटरला काय राहील साईन टू एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस साईन टू वाय इंटू सेक स्क्वेअर वाय प्लस साईन टू झेड इंटू सेक स्क्वेअर झेड. आता साईन टू एक्स सेक स्क्वेअर मीन्स 1 अपॉन कॉस स्क्वेअर, 1 अपॉन कॉस स्क्वेअर वाय अँड 1 अपॉन कॉस स्क्वेअर झेड. आता साईन टू एक्स आहे, साईन टू एक्स इज द 2 sin x cos x upon cos x into cos x plus 2 sin y cos y upon cos y and 2 sin z cos z is the cos z sin z sin 2z sin 2y and sin 2x. sin 2 theta is the 2 into sin theta into cos theta, हा फॉर्म्युला यूज केला. आता cos गेट कॅन्सल, cos y गेट कॅन्सल, cos z गेट कॅन्सल, 2 tan x प्लस 2 tan y प्लस 2 tan z अपॉन टॅन एक्स टॅन वाय प्लस टॅन झेड मिळालं. आता यातून 2 कॉमन काढले की टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड, हे ब्रॅकेट कॅन्सल होईल, 2 राहील आणि एल एच एस इक्वल टू 2 अँड दॅट 2 इज द आर एच एस, जे दाखवायचे ते आपल्याला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कंपोजिट फंक्शनचा आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ठीक आहे. z is a function of xy possesses continuous partial derivative, and here x is a function of t and y is a function of t, that is the x phi t and y is the psi t, possesses continuous derivatives. Then show that derivative of z with respect to t is the dα by z by dα by x into dx by dt plus dα by z by dα by y into dy by dt. आता इथं काही ठिकाणी टोटल डेरिव्हेटिव्ह कुठं पार्शियल, हे कशासाठी, काय मला दिलं आहे झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय, झेड हे 2 फंक्शनचं व्हेरिएबल आहे एक्स अँड वाय, पण एक्स हा टीचं व्हेरिएबल आहे, एक्स हा टीवर अवलंबून, वाय हा टीचं फंक्शन आहे.
म्हणजे झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय. झेड हे दोन गोष्टीवर अवलंबून आहे, एक्स आणि वाय, आणि एक्स वाय हे फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे, टी. म्हणजे झेड इज अ डायरेक्टली डिपेंड्स ऑन ओनली टी. म्हणजे झेड कंपोजिट फंक्शन फक्त टीवर आहे. म्हणजे एकच व्हेरिएबलवर डिपेंड आहे, म्हणून काय असेल डी झेड बाय डी टी. म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू टी. पण आता झेडमध्ये टी डायरेक्ट नाही, कंपोजिट आहे. झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय आणि एक्स वाय हे टीचं फंक्शन आहे. म्हणून काय करू आपण, चेन रूल वापरू. कंपोजिट फंक्शन झेडचा विथ रिस्पेक्ट टू टी काय असेल, हा पार्शियल नसेल, हा ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह असेल, कारण टी हा सिंगल व्हेरिएबल डी झेड बाय टी. झेडचा विथ रिस्पेक्ट टू टी. आता झेडमध्ये दोन आहेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड विथ रिस्पेक्ट टू वाय. विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. हे प्लसमध्ये सेपरेट. आता टी एक्स आहे, एक्स कोणाचं फंक्शन आहे, ओनली टी. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी आणि वाय इज अ फंक्शन ऑफ टी, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी. दॅट इज द वन रूल फॉर फाइंडिंग द पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. Next theorem, if z is a function of xy possesses continuous first order partial derivative with respect to xy, and x is a function of uv and y is a function of uv possesses continuous first order partial derivatives with respect to u and v. Here z is a function of xy and xy is a function of uv. म्हणजे z possesses partial derivative with respect to xy and xy possesses partial derivative with respect to y and they are the continuous. झेड हे एक्स वायवर अवलंबून आहे आणि एक्स वाय कोणावर अवलंबून आहे, यू अँड व्ही. मगाच्या केसमध्ये फक्त टी एका व्हेरिएबल, त्यामुळे झेडचा विथ रिस्पेक्ट टू टी सिंगल घेतला. आता झेडचा विथ रिस्पेक्ट टू यू एक येईल, झेडचा विथ रिस्पेक्ट टू यू, झेडचा यू आणि विथ रिस्पेक्ट टू व्ही. आता झेड हे कोणावर अवलंबून आहे, एक्स आणि वायवर, डॅबा झेड बाय डॅबा एक्स अँड डॅबा झेड बाय डॅबा एक्स. आणि एक्स कोणावर अवलंबून आहे, यू व्हीवर आहे. म्हणजे डॅबा एक्सचा टोटल न घेता काय करायला, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू यू आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू यू. आता इथं डॅबा झेड बाय व्ही म्हणजे डॅबा झेड बाय डॅबा एक्स आणि डॅबा झेड बाय डॅबा वाय. म्हणजे झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय, आणि एक्सचा विथ रिस्पेक्ट टू व्ही आणि वायचा विथ रिस्पेक्ट टू व्ही. अशा पद्धतीने दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळतील, डॅबा झेड बाय डॅबा यू आणि डॅबा झेड बाय डॅबा व्ही. आता ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघू आपण. Find dz by dt when z is the x square plus y square plus x square y and x is the 80 square, y is the 280. x 80 square म्हणजे dx by dt किती आला, 280, आणि y इक्वल 280 dy dt किती आला, 2 आला ओनली. आता z इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय आणि एक्स वाय इज अ फंक्शन ऑफ ओनली टी. म्हणजे dz by dt काय असेल, डॅबा झेड बाय डॅबा एक्स प्लस डॅबा झेड बाय डॅबा वाय, आणि एक्स ओनली टी डी एक्स बाय डी टी आणि वाय ओनली ऑफ टी दॅट इज डी वाय बाय डी टी. आता डी झेड बाय डी एक्सची किंमत किती आहे, डी झेड बाय डी एक्स याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला पार्शियल, ओनली एक्सचा 1 वाय स्क्वेअर ॲज इट इज, आणि ह्याचा 2x प्लस वाय, आणि डी एक्स बाय डी टी किती आला, 280. डॅबा झेड बाय डॅबा वाय 2x वाय, ह्याचा वायचा 1 दॅट इज द एक्स, 2xy प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय डी टी किती आला, 2a. जे फायनली एक्सची किंमत ठेवू, वायची किंमत 280 आणि एक्सची 80 स्क्वेअर ठेवू, 280 स्क्वेअर प्लस 2x इज द 80 स्क्वेअर, 280 बाहेर 280 प्लस 280 स्क्वेअर, 280 प्लस 80 स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 2 इंटू 2a. आता हे सिम्प्लिफाय केल्यानंतर 4a स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर 4a स्क्वेअर अँड टी क्यूब, आणि outside this bracket 280 plus here is the 4a square t cube plus a square t raised to 4 into 2a. आता हे यानं मल्टिप्लाय केले 8a क्यूब टी क्यूब प्लस 8a क्यूब टी रेस टू 4, 8a क्यूब टी रेस टू 3 प्लस 2a क्यूब टी रेस टू 4. आता हे 8a क्यूब टी क्यूब ए क्यूब टी क्यूब 8 8 16 आणि 8 8 ए क्यूब टी क्यूब ए क्यूब टी क्यूब 8 प्लस 2 10. डाबा डी झेड बाय डी टी किती आला, 6 ए क्यूब टी क्यूब प्लस 10 ए क्यूब टी रेस टू 4 युजिंग
कॉम्पोजिशन फंक्शन हे आपल्याला डायरेक्टसुद्धा करता येईल इथं सिंगल व्हेरिएबल. झेड किती आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय. एक्सची किंमत किती आहे 80 स्क्वेअर, वायची 280, एक्सची 80 स्क्वेअर, वायची 280. 80 स्क्वेअर इंटू 280 स्क्वेअर मीन्स द 4 ए क्यूब टी रेस टू 4 आणि इथं ए स्क्वेअर ए रेस टू 4 2 a square a cube and t raised to 4 t raised to 5. Thus we get z is the 4 into a cube into t raised to 4 plus 2a cube into t raised to 5. त्यानंतर z इक्वल टू हे आलं 4a क्यूब इंटू टी रेस टू 4 प्लस 2a क्यूब इंटू टी रेस टू 5. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू z इज द ओनली फंक्शन ऑफ t. म्हणजे आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करू dz बाय dt 4a क्यूब ॲज इट इज टी रेस टू 4चा 4t क्यूब प्लस 2a क्यूब ॲज इट इज टी रेस टू 5चा 5 इंटू टी रेस टू 4 दॅट इज 16a क्यूब इंटू टी क्यूब प्लस 10a क्यूब टी रेस टू 4 dz बाय dt. आणि मगा जो dz बाय dt काढला होता आणि हा dz बाय dt सेम आहेत 16a क्यूब टी क्यूब प्लस 10a क्यूब टी रेस टू 4 टी रेस टू 4 दोन्ही सेम आहेत. ठीक आहे, डायरेक्ट मेथडनं काढलं किंवा असं काढलं तरी तेच आन्सर येईल. एक सोपं होतं म्हणून आपल्याला डायरेक्ट मेथडनं काढता येईल, पण प्रत्येक वेळेस असं येईलच असं काही नाही. आता नेक्स्ट एक्झाम्पल, इफ झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय देन प्रूव्ह दॅट if x that is x is the e raised to u plus e raised to z is a function of xy and where x is the e raised to u plus e raised to minus v and y equal to e raised to minus u minus e raised to v, then prove that dA by z by dA by u minus dA by z by dA by v equal to x into dA by z by dA by x minus y into dA by z by dA by y. z is a function of xy, z is a function of xy आणि xy is a x u v मध्ये y u v मध्ये xy is a function of u v. म्हणजे z is a composite function of u v. म्हणजे dA by z by dA by u and dA by z by dA by v. dA by z by dA by u म्हणजे z चा विथ रिस्पेक्ट टू x, z चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, x चा विथ रिस्पेक्ट टू u आणि y चा विथ रिस्पेक्ट टू u. मग dA by z by dA by x सिम्पली दिलं z इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय म्हणून काही दिलेलं नाही. dA by z by dA by x आणि dA by z by dA by y ॲज एक्स दिलेलं आहे ई रेस टू यू प्लस ई रेस टू मायनस व्ही. ह्याचा काय असेल एक्सचा विथ रिस्पेक्ट टू यू काय असेल ई रेस टू यू, ई रेस टू यू. आणि याचा काय असेल वायचा विथ रिस्पेक्ट टू यू, ह्या वायचा विथ रिस्पेक्ट टू यू ई रेस टू मायनस यू अँड मायनस ई रेस टू यू. म्हणजे हे मायनस इथं आलं की काय होईल dA by z by dA by x ई रेस टू यू मायनस dA by z by dA by y इंटू ई रेस टू मायनस यू दॅट इज द dA by z by dA by u. आता dA by z by dA by v, dA by z by dA by x and dA by z by dA by y ॲज इट इज. एक्सचा विथ रिस्पेक्ट टू व्ही ई रेस टू मायनस व्ही आणि इंटू मायनस आणि ह्याचा काय असेल व्हीचा मायनस ई रेस टू व्ही, मायनस ई रेस टू मायनस व्ही आणि मायनस ई रेस टू व्ही. आता हे मायनस आलं मायनस dA by z by dA by y ई रेस टू हे मायनस dA by z by dA by x इंटू ई रेस टू मायनस व्ही. सबस्ट्रॅक्टिंग बी फ्रॉम ए दॅट इज द dA by z व्ही. कशातून सबस्ट्रॅक्ट करू dA by z by u मधून. dA by z by u किती आहे dA by z by x ई रेस टू यू मायनस dA by z by y इंटू ई रेस टू मायनस यू आणि dA by z by dA by v किती आहे मायनस dA by z by dA by x इंटू ई रेस टू मायनस व्ही मायनस dA by z by dA by y इंटू ई रेस टू ही. हे मायनस करायचं आहे, हे मायनस मायनस काय होईल प्लस, प्लस dA by z by x ई रेस टू मायनस व्ही प्लस dA by z by dA by y इंटू ई रेस टू व्ही dA by z by x ई रेस टू यू मायनस dA by z by dA by y ई रेस टू मायनस यू. आता ह्या दोन गोष्टी एकत्र करू dA by z by x dA by z x काय राहील ब्रॅकेटमध्ये ई रेस टू यू प्लस ई रेस टू मायनस व्ही. ह्या दोन गोष्टी dA by z by y आणि dA by z by y एकत्र केले की मायनस ई रेस टू मायनस यू प्लस ई रेस टू व्ही. मग ह्याच्यातून मायनस कॉमन काढलं की काय होईल ई रेस टू मायनस यू मायनस ई रेस टू व्ही आणि हे काय असेल ई रेस टू यू प्लस ई रेस टू मायनस व्ही. बट ई रेस टू यू प्लस ई रेस टू मायनस व्ही इज द एक्स
आणि ई रेश टू मायनस यू मायनस ई रेश टू व्ही इज द वाय. म्हणून डॅबा झेड बाय डॅबा यू मायनस डॅबा झेड बाय डॅबा व्ही इज द डॅबा झेड बाय डॅबा एक्स इंटू एक्स मायनस डॅबा झेड बाय डॅबा वाय इंटू वाय. तर फायनली वी गेट एक्स इंटू डॅबा झेड बाय एक्स मायनस वाय इंटू डॅबा झेड बाय डॅबा वाय. हेच आपल्याला दाखवायचं होतं. इथं थांबू.